पाळी काय येते कळलं सगळ्यांना? कुणाला काही शंका? ओके. मग नेमकं काय होतं तर आपल्याला पोट दुखतं. किती जणींना पोट दुखतं? ऑलमोस्ट सगळ्यांना, हो ना? कशामुळे दुखत असेल बरं हे पोट? आता हात वर यायची संख्या वाढायला लागली. व्हेरी गुड, उत्तर द्या. मी काय सांगितलं? किती काय? पिशवी आहे. तिचं तोंड कुठे आहे? खालच्या बाजूला. पण आता ही माझी पर्स आहे. ही पर्स मी उलटी करायची म्हटली तर सगळं सामान भरभर भरभर खाली येईल. का? कारण की याच्यात चेन आहे ना. ही चेन मी उघडली की ते सगळं सामान भरभर भरभर खाली. पण आता पण तुम्ही बघू शकता की ही पिशवी मी उलटी केली आहे पण काहीच पडत नाही. कारण की मी चेन कशी उघडली आहे? हार्डली थोडीशी उघडली, हो की नाही? मग आता गर्भपिशवी काय करते? तिचं तोंड जेवढी पिशवी मोठी आहे तेवढं मोठं आहे का? नाही. तर तिचं इतकुसं तोंड आहे. हे पण खूप मोठं दाखवते मी. इतकुसं तोंड आहे तिचं. मग जे पाळीचं जे रक्त आहे ते ती बाहेर टाकायचा प्रयत्न करते एवढ्याशा तोंडातून. तुम्ही जेव्हा कुठली तरी खाऊची पिशवी म्हणा किंवा दही विकत आणलं, त्या दह्याची पिशवी तुम्ही छोटंसं फोडता की ते कात्रीने, आणि ते सगळं दही बाहेर यावं म्हणून काय करता? प्रेस करतात, मगच ते पूर्ण बाहेर येतं. एक्झॅक्टली गर्भपिशवी तेच करते की गर्भपिशवी ते स्क्वीज करते, प्रेस करते की ते रक्त सगळं बाहेर पडावं. आणि ते जे स्क्वीजिंग होत असतं, जी प्रेस होते गर्भपिशवी, त्यामुळे ऑलमोस्ट प्रत्येकीला ते पेन होतं. मग लग्नानंतर किंवा बाळ झाल्यावर काय होतं? पिशवीचं तोंड थोडंसं मोठं होतं. आता हे लिक्विड आहे की नाही? ब्लड हे लिक्विड आहे, त्यामुळे त्याला थोडं जरी पिशवीचं तोंड आणखी मोठं झालं की ते पेन तेवढं जाणवत नाही, कमी होतं. त्यामुळे दुखतं का म्हटल्यावर तुमच्यातल्या ऑलमोस्ट प्रत्येकीचा हात वर आला, पण त्या मानाने बायकांचा हात तेवढा वर येणार नाही. मुलींचा हात जास्त वर येईल आणि या मागचं कारण ते आहे. मग आपण आत्ताच बोललो की ब्लीडिंग कोणतं नॉर्मल पकडायचं, तर आपण म्हणूया की साधारणपणे पहिले 2 किंवा 3 दिवस अशा प्रकारचं पूर्ण भरलेलं पॅड दिवसातनं 3 ते 4 वेळा बदलावं लागणं हे नॉर्मल आहे. आणि मग ते ब्लीडिंग हळूहळू हळूहळू कमी होत जाईल. तर हे जे ब्लीडिंग आहे हे 4 ते 7 दिवस प्रत्येकीचं वेगवेगळं असतं है ना. प्रत्येकीची पाळी पुस्तक वाचून येत नाही, हो की नाही? प्रत्येकीची पाळी ही वेगळी असते, त्यामुळे प्रत्येकीचे हे वेगवेगळे असू शकतात. पण जर 7-8 दिवसापेक्षा जास्त ब्लीडिंग ते सुद्धा ह्या कॅटेगरीतलं होत असेल, किंवा पहिल्या 2-4 दिवसात सुद्धा हे पॅड जे मी म्हटलं 3 ते 4 वेळा बदलावं लागतं, ते जर तुम्हाला अगदी तासाला 2 तासाला बदलावं लागत असेल तर हे दोन्ही गोष्टी ॲबनॉर्मल आहेत. मग आता आपण पाळीमध्ये काय काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल डिटेलमध्ये बोलूया. तर पाळीमध्ये अजून कोण जणी कपडा वापरतात? कपडा वापरतं कोणी? नाही वापरत? व्हेरी गुड. कपडा वापरायचा नाही हे आम्ही असं ह्याच्यासाठी म्हणतो कारण की जेव्हा आपण तो कपडा बदलतो तेव्हा तो आपण नीट धुतला गेलाय का ह्याचं कुठलं स्टँडर्ड नाहीये. मला वाटेल मी व्यवस्थित धुतला, पण मी तो व्यवस्थित धुतला नसेल. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा जे कपडे वापरतात त्यांना ते कपडे बाहेर वाळत टाकायची लाज वाटते आणि त्यामुळे ते तसेच ओलसर किंवा दमट असे पुन्हा पुन्हा वापरले जातात. त्यामुळे त्याच्यातनं इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो आपण कपडा वापरू नका असं म्हणतो. आता तुम्हाला एक गंमत नाही आहे ती, हा खूप म्हणजे सिरियस थॉट आहे आणि हा ॲक्च्युली घडलेला आहे की मी एकदा झोपडपट्टीमध्ये सेशन घेत होते, आता तुमचं जसं घेतीये तसं. तिथे अर्थातच PPT वगैरे काही नसतं, तर सगळं समजून सांगितलं. आता कसं मी तुम्हाला विचारते की कळलं का त्याप्रमाणे, तर मी एका मुलीला विचारलं की मी तुला काय काय काळजी घ्यायची ते सांगितलं, तर तू मला रिपीट कर काय काय काळजी घ्यायची सांग. तर त्याच्यावरती तिने मला उत्तर दिलं की आमच्या घरामध्ये आम्ही 3 बहिणी आणि आई अशा आम्ही 4 बायका राहतोय, पण आमच्या 4घीच मिळून आमच्याकडे फक्त 3 चड्ड्या आहेत.
जिची पाळी येईल ती चड्डी वापरते, जिची पाळी नाहीये ती वापरत नाही. तर थोडक्यात काय मला याच्यातनं मला काय सांगायचंय की आपल्याकडे असे सुद्धा लोक आहेत की ज्यांच्या मूलभूत गरजा पण पूर्ण होऊ शकत नाहीये. मग अशा लोकांसाठी ज्यांना अंडरवेअर घेणं शक्य नाहीये, त्यांना सॅनिटरी नॅपकिन आणि ह्या गोष्टी कधी शक्य होतील हा पुढचा मुद्दा आहे. त्यामुळे वापरू नका हे जरी खरं असलं तरी समजा तुम्हाला एखादी तुमची कामवालीची मुलगी किंवा कामवाली असं लक्षात आलं की ती कापड वापरते आणि तिला सॅनिटरी नॅपकिन घेणं शक्य नाहीये, तर हा मेसेज मात्र तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा की स्वच्छ धुवा, आधी भिजवून ठेवा ते कापड, स्वच्छ धुवा आणि पुन्हा वाळवा. निदान एवढा निरोप तरी आपण सगळे देणार. ओके. जर तुम्ही सॅनिटरी नॅपकिन वापरत असाल तर जरी ब्लिडिंग जास्त नसलं तरी 4 ते 6 तासाला पॅड बदलणं आवश्यक आहे. म्हणजे विशेषतः 3ऱ्या 4थ्या दिवशी 5व्या दिवशी काय होतं, आपल्याला जास्त ब्लिडिंग नसतं आणि मग आपण काय करतो, एकच पॅड दिवसभर 24 तास ठेवतो. तर तसं करायचं नाही. ॲटलिस्ट 2 ते 3 वेळा तरी बदलाच, कारण की कुठेही ब्लड असणं हे इन्फेक्शन होण्यासाठी चांगलं कल्चर मीडियम असतं. त्यामुळे अगदी थोडेसे जरी डाग असले तरी त्याच्यातनं इन्फेक्शन जाऊ शकतं. त्यामुळे पॅड पूर्ण भरलं नसलं तरी दिवसातनं कमीत कमी 2 ते 3 वेळा बदलायचंच आहे. त्यानंतर अजून काय काळजी घ्यायची, पॅड बदलताना एकतर त्या दिवसामध्ये किती जणांच्या घरी असं म्हणतात की जेव्हा पिरियड चालू असतात तेव्हा रोज डोक्यावर आंघोळ करायची, रोज केस धुवायचे. ओके. कोणाच्या घरी असं म्हणतात की त्या 4 दिवसात आंघोळच नाही करायची किंवा 4 दिवसांनीच डायरेक्ट केस धुवायचे. नाही ना? व्हेरी गुड, आय एम हॅपी. कारण हे सुद्धा गैरसमज आहे. या 4 दिवसामध्ये रोज आंघोळ केलीच पाहिजे, रोज केस धुवायची गरज नाही. आंघोळीच्या वेळी किंवा पॅड बदलताना, पॅड बदलायच्या आधी हात स्वच्छ पाण्याने साबणाने धुवा. त्यानंतर पॅड बदलताना आपले जे जननेंद्रिय आहेत ते पुढून मागच्या बाजूने धुवायचे आहेत, मागून पुढे धुवायचे नाही. का? तर मागे आपले काय आहे, तर शीची जागा आहे, हो की नाही? मागून जेव्हा आपण पुढे धुतो आपले जननेंद्रिय तेव्हा आपण मागचं इन्फेक्शन पुढे आणत असतो. तर आपल्याला तसं करायचं नाहीये. स्वच्छ पाण्याने पुढून मागे आपल्याला आपले प्रायव्हेट पार्ट्स धुवायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण पॅड बदलून झाल्यावरती आपण पुन्हा हात धुवायचे आहे. आता हे पॅड नेमकं काय करायचं, पॅडचं किती वेळा आपण बघतो की विशेषतः जर पलीकडे काही नसेल, वॉशरूमच्या टॉयलेटच्या पलीकडे मोकळी जागा असेल तर कितीतरी जणी असंच फेकून देतात. फेकायचं का? तुम्ही काय करता पॅडचं? काय करता? पेपरमध्ये रॅप करून पिशवीत टाकून मग फेकायचा. आपल्या पूर्वीच्या काळच्या बायकांना असं म्हणायच्या की जर पाळीचं ब्लड जर सापाने मुंगलं तर तिला मूल होत नाही, म्हणायचे ना, म्हणतात ना. तर थोडक्यात काय की तुम्हाला डिसिप्लिन लागावं, हे अशी काहीतरी भीती घातली म्हणजे तुम्ही ती गोष्ट व्यवस्थित करा, ते कुठेही उघड्यावर फेकून देणार नाही. म्हणून तेवढ्यासाठी आपण आपल्याकडे असं म्हटलं जायचं. तर आपण फक्त एक ॲडिशनल गोष्ट करा आता इथून पुढे की पेपरमध्ये तुम्ही रॅप करताना त्या कागदावर एक लाल ठिपका किंवा लाल टिकली लावा. का? तर जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांना कळेल की ह्याच्यामध्ये पाळीचं पॅड आहे आणि ते उघडणार नाही. ना आपल्याला आवडेल का दुसऱ्याच्या कुणाचं पाळीचं पॅड बघायला? मग त्यांना कसं आवडेल? ते आपल्यासाठी सफाई करतायत. आपण कचरेवाले आहोत, ते कचरेवाले नाहीये. आपण कचरा करतोय, ते साफ करतायत. तर आपण त्यांची एवढी तरी काळजी आपण डेफिनेटली घ्यायला पाहिजे. त्याच्यावर लाल डॉट किंवा लाल टिकली लावा जेणेकरून त्यांना कळेल की हे उघडायचं नाही. आता बरेच वेळा विचारतात की मेन्स्ट्रुअल कप वापरावा की नाही वापरावा. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. सॅनिटरी नॅपकिन आहे, याला म्हणतात वजायनल टॅम्पून. वजायनल टॅम्पून म्हणजे आपण म्हणूयात की कापसा
मीटरची दोरी आहे आणि आपण हे वजायनामध्ये घालतो. जसं सॅनिटरी नॅपकिन ॲब्झॉर्ब करतं तसंच हे वजायनल टॅम्पू पण ॲब्झॉर्ब करतात. आणि हा आहे मेन्स्ट्रुअल कप, जो ॲक्च्युली कप नरसाळं कसं असतं ना आपलं, त्या नरसाळ्यासारखा तो असतो आणि त्याचं फक्त जे खालचं टोक आहे ते नरसाळ्याचं ओपन असतं, याचं ओपन नसतं. जेणेकरून हा जो भाग आहे तो सर्विक्सच्या तोंडाला, म्हणजे आपण बघितलं पिशवीच्या तोंडाला सर्विक्स म्हणतात, तर हा जो ओपन भाग आहे तो त्या सर्विक्सवर जाऊन बसतो, जेणेकरून जे काही ब्लड बाहेर येईल ते ह्या कपमध्ये गोळा होईल. आणि मग जसं आपण सॅनिटरी नॅपकिन 4 ते 6 तासाला बदलणार आहोत तसाच तो मेन्स्ट्रुअल कप वजायनातनं बाहेर काढायचा, ब्लड फेकून द्यायचं, रनिंग टॅप वॉटरमध्ये धुवायचा आणि पुन्हा इन्सर्ट करायचा. तर मेन्स्ट्रुअल कप हे खूपच छान आहे कारण की ते इको फ्रेंडली आहे. एकदा तुम्ही एक मेन्स्ट्रुअल कप 1-2 जे काय घेणार ते तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता, त्याला काही प्रॉब्लेम येत नाही आणि तुमचा त्यामुळे खर्च वाचतो. त्यामुळे मेन्स्ट्रुअल कप हे चांगले आहे. फक्त प्रश्न येतो की अनमॅरिड मुलींमध्ये तो वजायनात टाकणे, वजायनातनं बाहेर काढणे हे थोडंसं टीडियस होऊ शकतं. त्यांना घाण वाटू शकते किंवा त्यांना ते जमलं नाही असं होऊ शकतं आणि मग ते टेंड टू की बघ जाऊ दे मी घातलं ना आता मी काढणारच नाही असं करण्याची टेंडन्सी वाढते आणि म्हणून ते इन्फेक्शनचं प्रमाण वाढतं. अदरवाईज सॅनिटरी नॅपकिन आणि मेन्स्ट्रुअल कप दोघांमधनंही इन्फेक्शनचं प्रमाण नगण्य आहे जर व्यवस्थित वापरलं गेलं तर. जर तुम्हाला तसं वापरण्याचा कॉन्फिडन्स असेल तर मेन्स्ट्रुअल कप खरंच चांगला आहे वापरायला. Or rubber. So how to insert the menstrual cup? So the precautions are you have to wash your hands initially and choose the right size. The size depends upon your age and then the length of your cervix and you had whether normal vaginal deliveries or not. So choose the right size. That is very important. So once you choose the right size, you can sit on the toilet or you can insert it in the standing position or with one leg raised. So hold the menstrual cup in the middle and make a C shape or S shape, which will be convenient, and insert the cup into the vagina with rim up. So once the cup is in the vagina, then you rotate it. Then you check for the airtight seal. So once the menstrual cup is in the vagina, all the blood, the menstrual blood, it collects in the menstrual cup and there will not be any leaks. Then how to remove it? So insert your thumb and index finger and pinch at the base. You have to follow the stem up to the base, and if you pinch at the base, the vacuum gets released. Then you can pull up the menstrual cup. Then you have to pour the blood into the toilet and then you have to clean your cup and keep it safe, keep it dry and keep it safe. Initially first 2 to 3 cycles you will feel it is very messy, but once you are accustomed to it, then you will feel the comfort. You can exercise, you can swim with. It is very convenient and do the swimming also. So to summarize about the menstrual health and hygiene, 50% पॉप्युलेशन हे महिला आहे, हो की नाही? थोडंफार 2-4% इकडे तिकडे कमी जास्त असेल, पण जवळजवळ 50% म्हणजे अर्ध पॉप्युलेशन हे महिला आहे. तर जेव्हा आपण स्वच्छता अभियानाबद्दल बोलतो तेव्हा 50% बायका जर असतील तर प्रत्येकीला मेन्स्ट्रुअल हेल्थ अँड हायजीनबद्दल माहिती असणं जरुरी आहे की नाही? आहे की नाही? त्यामुळे आपल्याला जर कळलं तर आपण आपल्या ओळखीच्या 5 जणींना सांगणं आवश्यक आहे. आज जे काही मी सांगणार आहे प्रत्येकीने घरी जाऊन आपल्या ओळखीच्या 5 मैत्रिणी, बहिणी, आई, काकू, मामी, मावशी जे कोणी असेल त्यांना सांगायचं. फक्त पाळीचंच नाही, इन जनरल आपण जे काही डिस्कशन करतो. प्रॉमिस? माझाच आवाज मोठा. प्रॉमिस? ओके. तर आपण काय काय करणार आहोत? हँड वॉशिंग आणि बाथ रोज घ्यायचा आहे. हँड वॉशिंग प्रत्येक वेळी सॅनिटरी नॅपकिन बदलायच्या आधी आणि बदलल्यानंतर 4 ते 6 तासांनी पॅड बदलणार आहोत. पॅड रॅप करून त्याच्यावर लाल डॉट देऊन मग आपण डस्टबिनमध्ये फेकणार आहोत. समजा तुम्ही कुठे गावाला गेला आहात, प्रवासात आहात,
तुम्हाला डस्टबिन नाही दिसलं तर अशा वेळी आपण सगळे जसं सॅनिटरी नॅपकिन आपल्या पर्समध्ये नेहमी कॅरी करतो तसं आपल्या पर्समध्ये विशेषतः पाळीच्या दरम्यान आपण कागद आणि आयदर पॉलिथिन बॅग किंवा पेपर बॅग पण हल्ली मिळतात. इवन सॅनिटरी नॅपकिन्सच्या डिस्पोजेबल बॅग झाली ॲमेझॉनवर वगैरे सुद्धा मिळतात. तिथून आपण त्या कॅरी करू शकतो की जेणेकरून जर आपल्याला डस्टबिन बॅग नाही मिळालं तर आपण त्या आपल्याजवळ ठेवू आणि जेव्हा डस्टबिन दिसेल आपल्याला तेव्हा आपण ते तिथे फेकू शकतो. वॉशिंग जेनायटल्स विथ क्लीन वॉटर विथ अ टेक्निक फ्रॉम पुढून मागे, फ्रॉम फ्रंट टू बिहाइंड आपल्याला जायचं आहे, मागून पुढे धुवायचं नाही आहे. शूची जागा, त्यानंतर पिरियड्सची जागा आणि मग शीची जागा अशा तिन्ही एका रांगेत आहेत आणि त्यामुळेच आपल्याला ह्या भागाची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. शूचं इन्फेक्शन लगेच आपल्या आतल्या इंटरनल जेनायटल ऑर्गन्सला लगेच जाऊ शकतं किंवा शीच्या जागेचं इन्फेक्शन पण लगेच जाऊ शकतं आणि ते जर झालं तर मग पुढे आपल्याला खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे ते होऊ नये म्हणून आपल्याला त्या भागाची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. हे आपण बोललोच की वॉश आणि ड्राय अंडरगार्मेंट्स आपल्याला वापरायचे. आणखीन एक महत्त्वाचं आहे म्हणजे अवॉइड डुशिंग. म्हणजे काय, बऱ्याच वेळा ते वी वॉश आणि काय काय ॲडव्हर्टाईज येतात की नाही, किती जणी वापरतात वी वॉश? ओके, सो वी वॉश कधीतरी महिन्या 2 महिन्यातनं एकदा वापरायला हरकत नाही, बट इट शुड नॉट बी ऑन डेली बेसिस. काय होतं तर त्यातल्या केमिकल्समुळे pH बदलतो. सगळ्यांना pH माहिती आहे ना, आपण शाळेत पण शिकलो. तर तो pH बदलल्यामुळे वजायनाचं जे डिफेन्स मेकॅनिझम असतं म्हणजे आपल्या वजायनामध्ये नॅचरली काही गोष्टी आहेत इन्फेक्शन होऊ नये म्हणून, तर ते वजायनाचं डिफेन्स मेकॅनिझम काम करत नाही आणि मग जास्त इन्फेक्शन्स होतात. त्यामुळे वी वॉश किंवा कुठलंही आतमध्ये पेसरी टाकणे, काही आतमध्ये वजायनामध्ये टाकणे हे करायचं नाही. त्याच्यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो. मी स्किप करते. फक्त एवढंच सांगेन की प्रेग्नन्सीमध्ये कोणीही आई असो नाही तर सासू असो नाही तर घरातली आजी असो स्वतःचं डोकं जास्त लावायचं नाही. प्रत्येक वेळी डॉक्टरचा सल्ला पाळा, कारण की बऱ्याच गोष्टी प्रेग्नन्सीमध्ये वेगळ्या असतात. याच्याबद्दल पण आपण बोललो ॲक्च्युली की डिस्मेनोरिया म्हणजेच पाळीमध्ये पोटात दुखणे. जेव्हा मी ज्या जसं तुम्हाला सांगितलं की पाळी साधारण ज्या दिवशी सुरू होणार असते त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी आणि पुढचे एखाद दुसरा दिवस आपलं पोट दुखतं, तर हे नॉर्मल आहे. त्याचं कारण पण सांगितलं. काही मुलींमध्ये पाळी यायच्या 2-3 दिवस आधीपासून पोटात दुखायला लागतं. इतकं सिव्हिअर पोटात दुखतं की शाळेला कॉलेजला जाणं शक्य नसतं आणि हे दुखणं जे आहे हे दुखणं पुढचे 2-3 दिवस तर चालूच असतं, पण बऱ्याच वेळा पाळी बंद झाल्यावरही चालू असतं. तर हे पॅथॉलॉजिकल आहे. याच्यामध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स असतात, जसं की गाठ असणे किंवा एंडोमेट्रिओसिस असणे, तर त्या बाबतीमध्ये डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे. दुखतंय म्हणून एखादी पेनकिलरची गोळी खाल्ली तर काहीही हरकत नाही. आपल्या आईच्या मनामध्ये खूप भीती असते, तुला सवय लागेल.